तुझीच वाट बघी बघ. खोटं बोलून माझ्यापासून पैसे आणतो साले असे उचलतो. दादा मी काही जगावेळा केला नाही. 4 माणसांत माझा अपमान करू नकोस सांगून ठेवतो. अरे काय बोलतोय? अरे काय बोलतोय? कुणाशी गस्त केलंस हे? हो मास्तर. मास्तर लायकीत राहायचं. तुझं पुराण शाळेत शिकवायचं. नीट नोकरी करा. गावात राजकारण खेळू नका. सरपंच तुम्ही करता हे चांगलं नाही. ओगीच्या बाहेर गावात कीड लागेल. आम्ही काय गावामध्ये त्याला आले नव्हतं. होय ते साई खुर्चीद्वारे कोणाचं नावच करू नका. हा हे काय मध्ये बाबा इकडे. 4 माणसं तुझ्या बाजूला निघवली म्हणून शिखरावर चढू नकोस. तुझी पायरी ओळखून बोलायला शिक. का बाईचा बोलण्यात झोंबण्याचं कारण? अरे तू सुद्धा एका तमाशा नाचीचा पोरगा आहेस. नाही म्हणजे आमच्या सुभान नावच्या बाबतीत असं नाही. सुभान ऐकतोस ना? घराघरी जवारी करून कशी स्वतःची पोळी वाचता येते. सरपंच एकदा बोलला परत बोलला तर काय होईल हे सांगता येत नाही. बाई हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. या गावातून निघून जा बाई. नाही तर दोघांत मतभेद करून कसं होईल? एकदा या आगीत सगळं गाव हरपून गेला होता. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो या गावातून निघून जा. चल घरी जाऊ. सगळे विचार करू नको. चल दादा घालून दे तू. मतभेद करू नका तुमच्या भावाभावात. चल भाऊ भाऊ कोण भाऊ? मला भाऊ मी कोण नाही. दादा तू जाऊ शकतोस. तू कोण? बेशरम माणसा माझं ऐकलं नाहीस. तुला कसं होणार आहे मला कळतं. हे बाई परत माझ्या भावाची वाटेल येऊ नकोस. याद राख. पण एक दिवस ना तोंडाला चटका बसला म्हणजे होईल की बरोबर थंड होईल. गोल्ड कुठला होतय? मास्तर तर हिंट देत आहे ना. अरे कोण हिंट देत आहे तेच बघतो. साल्या त्या मास्तरालाच फिट करतो. काही तुम्ही मनावर घेऊ नका. मागाशी बोललो ती हिट माणसं. याची आई मेल्यापासून हा असा चौताळल्यावानी करतोय. शेवटी आईच्या वळणावर गेलाय. पण मी समजले नाही हो. यांची आई आणि तमाशात म्हणजे ती भिकाऱ्याची कथा फार मोठी आहे. सांगायला एक रात्र जाईल. नाही म्हणजे मला काही समजलं नाही हो. तुमचा नवरा आडू पांडू आम्ही कोणाला सांगायचं नाही. कोण मेलं कोणासाठी काय सांगायचं नाही. माझ्या आई आहे तू. आई कुठे कुठे गेली होती? नाही नाही तू माझी आई नाही. तू माझी आई नाही. आई माझी आई माझी आई कुठे गेली? कुठे गेली? आई काय होतंय?
एअरपोर्ट साला मध्ये मध्ये